क्रिकेटपटू विनोद कांबळेची प्रकृती आता सुधारत असून त्याच्यासाठी मदतीचा ओघही सुरू झाला आहे। कांबळेची प्रकृती खालावल्याने शनिवारी त्याला ठाण्याच्या आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी विनोद कांबळेला 5 लाखांची मदत जाहीर केली। आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही कांबळेची भेट घेत त्याला 30 लाखांची मदत जाहीर केली आहे। क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि त्याचा मित्र क्रिकेटपटू विनोद कांबळे यांची दादरमध्ये झालेली भेट चर्चेचा विषय ठरलेली होती। या दोनही क्रिकेटपटूंचे गुरु असलेल्या रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोघंही बऱ्याच वर्षांनी सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र दिसले। या दोघांच्या मैत्रीची, करिअरची बरीच चर्चा त्यानंतर समाज माध्यमांमध्ये झाली। त्यानंतर शनिवारी अचानक प्रकृती खालावल्यानं विनोद कांबळे याला ठाण्याच्या आकृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। विनोदच्या खेळीचे चाहते असलेल्या शैलेश ठाकूर यांनी तातडीनं पावलं उचलत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। विनोद कांबळेला नेमकं काय झालं होतं? विनोद कांबळेला शनिवारी चक्कर येत होती। विनोदच्या पायात पेटके आले होते, त्यामुळे त्याला चालायला जमत नव्हतं। विनोदला लघवीचा त्रास व्हायला लागला होता। परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। उपचारानंतर विनोद कांबळेच्या प्रकृतीत सुधारणा होते। मरणाच्या दारातून बाहेर आल्यानंतर विनोद कांबळेंना डॉक्टरांचे आभार मानताना पुन्हा क्रिकेटच्या मैदानात सचिन सोबत दिसेन असा निरोप पाठवलाय। चक्कर आली एक दिवस मी जेवण घ्यायला गेलो होतो बँड्रामध्ये, चक्कर आली पडलो। मी मेलो नाहीये, जिवंत आहे आणि परत खेळेन। मी येऊन परत करेन खेळेन आणि सचिन तेंडुलकरांना सांगेन मी पण तयार आहे। सकाळी सोनोग्राफी, सिटी स्कॅन आणि ब्लड रिपोर्ट्स वगैरे, लघवीचे टेस्ट वगैरे सगळे झालेले आहे। त्याच्यामुळे त्यांना लघवीमध्ये इन्फेक्शन्स वगैरे आणि ब्लड प्रेशर वगैरे वाढलेला, WBC काउंट वगैरे वाढलेला आहे। त्याच्यामुळे सगळं ट्रीटमेंट वगैरे चालू आहे। सध्या अँटीबायोटिक वगैरे सगळे दिले। काहीतरी रिपोर्ट बाकी आहे, जसं सिटी स्कॅनचे रिपोर्ट, सोनोग्राफीचे रिपोर्ट येणार बाकी आहे। ते आल्यावर आपण अजून काय अँटीबायोटिक द्यायचे आहे, अजून किती दिवस लागू शकतो ते आपण सांगतो। ओव्हरऑल पहिल्यापेक्षा कंडिशन त्यांनी चांगली आहे। जसे विनोदचे चाहते शैलेश ठाकूर त्याच्या मदतीला धावून आले, तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ही बातमी समजल्यानंतर त्यांनी मदतीचा हात पुढे केला। एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून कांबळे यांना 5 लाखांची मदत करण्यात आली। त्यानंतर बुधवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रुग्णालयामध्ये येत कांबळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्याच्या पत्नीच्या नावे 30 लाखांच्या मदतीची घोषणाही केली। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 5 लाखाची मदत पण जाहीर केली। ते 5 लाख परत त्याच्या अकाउंटमध्ये काही पैसे जमा झाले, ते 4-5 लाख आणि अजून 20 लाख म्हणजे 30 लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळेच्या पत्नीच्या नावानं ही जमा केली जाईल। अजूनही आव्हान काही आमचं जे झालेलं त्या माध्यमातून जो निधी येईल तोही त्याच्या पत्नीच्या नावानं जमा केला जाईल। कधी काही भारतीय क्रिकेटच्या पटलावर सचिन तेंडुलकर सोबत विनोद कांबळे या ताऱ्याची चर्चा होती। प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या विनोद कांबळेनं उमेदीच्या काळात चुका केल्या आणि क्रिकेटपासून विनोद कांबळे दूर जाताना पाहायला मिळाला। आता आयुष्याची सेंचुरी मारण्याची विनोद कांबळे याची प्रबळ इच्छा आहे। आगामी काळात झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा मानसही त्यानं व्यक्त केलाय। नव्या वर्षात नव्या इनिंगमध्ये विनोद कांबळेंना भारतीय क्रिकेटसाठी पुन्हा एकदा भरघोस कामगिरी करावी हीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।